प्रभूची स्तुती हो. प्यारे मसीहात तुमचं स्वागत आहे. आमचा देव, आमचा येशू किती महान आहे. आज परत एकदा तुम्ही परमेश्वराची महिमा बघणार. परत एकदा परमेश्वराचा सामर्थ आणि त्याची शक्ती लोकांच्या जीवनावर बघणार. आणि हेच कार्य परमेश्वर तुमच्या जीवनात पण करायला इच्छितो आहे. फक्त त्यांना तुमची परवानगी पाहिजे. तुम्ही येशूला आपल्या हृदयात स्वीकार करायला तयार आहोत का? येशूला हृदयात स्वीकार केलं तर तुमचा धर्म नाही बदलणार. धर्म नाही बदलणार. फक्त तुमचं हृदय, तुमचं मन आणि तुमचं जीवन बदलणार. या बघूया आज प्रभू आमच्यासाठी वचनाची काय रोटी तयार ठेवलेली आहे. आनंद घेऊया प्रभूच्या वचनाचा. दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. आजचा दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. स्तुती प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ. जेथे आम्ही जाऊ त्याची साथ आम्ही करू. स्तुती प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ. जेथे आम्ही जाऊ त्याची साथ आम्ही करू. परिस्थिती बघून, तिची ही पीडा बघून, तिचा हा रोग बघून कोणीतरी तिला बोललं की कोणतरी आहे जो तुला रोगमुक्त करू शकते आणि त्याचं नाव आहे येशू. आता नाही तुम्हाला त्रास. तिकडे परत हात वर खाली करून बघा. वर काय नाही, संपूर्ण निघून गेले. कोणी बरं केलं तुम्हाला मामा? येशूने केलं. तुला या परिस्थितीत राहायची काय गरज नाही, कारण एक परमेश्वर आहे जो तुला या परिस्थितीतून मुक्त करू शकतो. येशूकडे जाणार म्हणजे जाणार. आज जसं तुम्ही येशूच्या उपस्थितीचे ताण घेऊन आलेला आहे, तसंच त्या बाईला तिच्या हृदयात आणि मनात ताण होती की ती प्रभू येशूकडे जाणार म्हणून. आणि ती उठली. ती किती कमजोर, पण ती उठली. कोणीतरी बोला उठली. जोरात बोला उठली. तिच्या परिस्थितीतून ती उठली आणि पुढे चालत राहिली येशूकडे. कारण त्या माणसाने त्याला बोललं की एक परमेश्वर आहे जो तुला मुक्त करू शकतो. हे बघा, आज आम्हाला वाईट आणि गलत रस्त्यावर घेऊन जाणारे खूप लोक आहे, पण चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला पत्ता आणि वाट दाखवायला कोणी नाही आहे. आजपर्यंत किती लोक आमच्याकडे आले आहे, पण आम्हाला फक्त वाईट वाट
चुकीचं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आम्ही त्या चुकीच्या जाग्यावर गेले, जिथून आम्हाला आरोग्य नाही भेटला, जिथे आम्हाला मुक्ती नाही भेटली, फक्त बंधन भेटला. पण आज तुमच्या गावात हा प्रभू येशूचा सुसमाचार आलेला आहे, जो तुम्हाला मुक्त करणार, आजाद करणार, परत एकदा छुटकारा देणार तुमच्या सर्व बंधनातून. आणि ही बाई उठली, तिच्या परिस्थितीतून उठली. तिची परिस्थिती कमजोर होती, तिची परिस्थिती चांगली नव्हती, तरी पण तिने एक निर्णय केला आपल्या हृदयात की मी उठणार. आज कोणतरी इथे आहे, तुम्ही कमजोर आहे, तुमच्यामध्ये ताकद नाही आहे, तुम्हाला कोणी सपोर्ट नाही, तुम्हाला कोणीही तुमच्या संगती नाही तुम्हाला साथ द्यायला, तरी पण तुम्हाला आज एक निर्णय करायचा आहे की मला उठायचं आहे आणि येशूकडे चालत जायचं आहे. मला पुढे व्हायचं आहे, मला पुढे जायचं आहे, मला वर जायचं आहे, मला सफल व्हायचं आहे. तुम्हाला एक निर्णय करायचा आहे तुमच्या हृदयामध्ये. आणि ती बाई उठली आणि चालत गेली येशूकडे. आणि वचनात लिहिलेलं आहे की ती एकटी चालत गेली. कोण होते तिच्या संगती? कोण होते तिच्या संगती? ती एकटी चालत गेली, चालत गेली. लांब होती वाट, तरी पण ती चालत गेली. तिची मंजिल लांब होती, येशू लांब होता, तरी पण ती चालत गेली, एकटी चालत गेली. कारण मला वाटते तिचा नवरा नव्हता, तिचा लग्न झाला नव्हता. कारण कोण लग्न करणार असल्या बाईशी ज्याला 12 वर्षातून त्रास आहे? ती चांगली असती तर कोणीतरी तिला नवरा भेटला असता, कोणीतरी तिला एक चांगला नवरा भेटून तिचा लग्न झाला असता, तिला मुले असते. पण तिच्याशी कोणी लग्न केलं नाही. ती एकटीच होती कारण तिच्या शरीरात हा त्रास होता. तिला मुले नाही कारण तिचं लग्न नाही झाला, आणि लग्न झाला तरी पण तिला मुले झाले नसते कारण तिला रक्ताचा असा त्रास होता तिच्या शरीरात. ती एकटी होती तरी पण ती उठली आणि प्रभू येशूकडे आले. आज मला नाही माहित तुमच्या जीवनात कोण आहे किंवा नाही आहे. तुम्ही एकटा असेल तरी पण तुम्हाला एक निर्णय करायचा आहे की मला परत एकदा उठायचं आहे माझ्या परिस्थितीतून आणि पुढे येशूकडे जायचं आहे. कारण मला त्याला स्पर्श करण्याची आणि त्याचा उपस्थितीची ताण माझ्या हृदयात आणि माझ्या मनात आलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ही बाई उठली आणि चालत गेली. आणि ज्यावेळी ती येशूकडे पोहोचली, ज्यावेळी ती तिच्या ठिकाणावर पोहोचली, वचनात लिहिलेले आहे की तिथे खूप मोठी भीड होती. 1, 10, 15 लोक नाही होते तिकडे, खूप मोठी भीड होती तिथे. जिथे येशू आहे तिकडे भीड असणार, तशीच येशू होता तिकडे उपस्थित आणि लोकांची भीड होती. भारी भारीने लोक तिकडे जमा झाला, गर्दी होती तिकडे, एक भारी भीड होती. आणि येशू मधोमध होता आणि भीड त्याचा इर्गित होता. आणि या बाईने बघितलं की ती तिच्या चमत्काराच्या जवळ येताना तिला हा त्रास आला. भीड होती तिकडे, तिचा चमत्कार तिच्या समोर आहे, तरी पण ती स्पर्श नाही करायला शकली. कारण येशू लांब होता आणि त्याच्यामध्ये आणि येशूच्या मध्ये एक मोठी भीड होती. तरी पण ती थांबली नाही आणि निराश नाही झाली. तिने पक्का निश्चय केला होता, आज मी जर इकडून निघाली आणि मी जाणार येशूकडे, तर परत येताना माझा चमत्कार माझ्या हातात. निर्णय तिने केला होता आणि ती चालत येशूकडे पुढे गेली. ती चालत गेली, भीडला चिरून पुढे गेली. भीडने तिला थांबवायचा प्रयत्न केला, भीडने तिला ढकलला, मागे ढकललं, तरी पण ती पुढे चालत गेली. मला नाही माहित तुमचे दुश्मन किंवा तुमचे शत्रू तुम्हाला मागे ढकलत असेल, तरी पण तुम्ही पुढे व्हायचा एक निर्णय करायचा आहे आणि पक्का निश्चय करायचा आहे मनात की कोणी मला मागे ढकलू दे, तरी पण मला पुढे व्हायचं आहे आणि येशूकडे, माझ्या मंजिलकडे मला पोहोचायचं. आणि ती बाई पुढे चालत गेली. ती कमजोर होती, तिच्यामध्ये ताकद नव्हती, ती कमजोर होती, ती कमजोर होती, तिच्यामध्ये ताकद नव्हती. आणि भीड तिला अडवत होती प्रभूकडे जायला, तरी पण ती निराश नाही झाली. आज मला माहित नाही
तुमच्या सफलताकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला कुठली वस्तू अडवत आहे आणि तुम्ही निराश झाला असेल की ही वस्तू मला अडवत आहे, तरी पण त्या वस्तूला तोडून तुम्हाला पुढे व्हायचं आहे. कुठलीही वस्तू कुठलीही गोष्ट तुम्हाला अडवू नाही शकणार. तुमची सफलता तुम्हाला ह्या वर्षी भेटणार आणि सर्व गोष्टी तुमच्या जीवनात सफल होणार आहे. येशूकडे ते गेली आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे, मार्क सुवर्तमानात 5व्या अध्यायात वचनामध्ये असं लिहिले आहे की ती बाई आपल्या हृदयात स्वतःला बोलत होती की जर मी येशूच्या वस्त्राला स्पर्श केलं तरी पण मला आरोग्य भेटणार, मला स्वस्थ भेटणार, मी निरोगी होणार. जरी मी येशूला नाही फक्त येशूच्या वस्त्राला स्पर्श केला तरी पण मला माझा चमत्कार भेटणार, असं ती स्वतःला बोलत होती. आज मी तुम्हाला प्रश्न करतो आहे, तुम्ही स्वतःला काय बोलतात? चांगले गोष्टी बोलतात किंवा वाईट गोष्टी बोलतात? कोणीतरी आहे इकडे जे स्वतःला बोलते की मी मरणार आहे, मी कमजोर आहे, मी कधी उठू नाही शकणार, मला कोणीच नाही, माझ्या जीवनात त्रास आहे. पण आज परमेश्वर बोलतो तुम्हाला की तुमच्या हृदयात तुम्हाला स्वतःला बोलायचं आहे की मी येशूचा पल्ला स्पर्श करणार आणि येशू मला बरा करणार. मी येशूच्या वस्त्राला स्पर्श करणार आणि येशू मला परत एक नवीन जीवन देणार. ती स्वतःला बोलत होती. कोणीतरी बाई, कोणीतरी माणूस इथे पाहिजे ज्याच्यामध्ये स्वतःला बोलायची हिम्मत आहे की मी मरणार नाही. ती बाई तिच्या परिस्थितीत होती पण तिने स्वतःला बोललं की मी इथे मरणार नाही, मी उठणार आणि जाणार. कोणीतरी पाहिजे जो स्वतःला बोलणार की मी मरणार नाही, मी उठणार. हे बघा, आम्ही जगाला बोलते, आम्ही दुसऱ्या लोकांना बोलते, पण आम्हाला स्वतःला बोलायची गरज आहे की मी या श्रापात आणि या बंधनात माझं जीवन नाही जगणार. मला मुक्त व्हायचं आहे, मला पुढे व्हायचं आहे, मला सफल व्हायचं आहे. इथे माझं जीवन संपणार नाही, मला अजून गोष्टी बघायचं आहे माझ्या जीवनात आणि येशू जवळ व्हायचं आहे आणि माझ्या जीवनात मला नवीन गोष्टी बघायचं आहे. कोणतरी पाहिजे इथे बसलेला, कोणी बाई असू द्या किंवा भाऊ असू द्या, तुमच्या मनात तुम्ही स्वतःला बोललं पाहिजे की माझं जीवन इथे संपणार नाही, अजून कितीतरी वर्ष आहे माझ्या जीवनात आणि रडण्याचे वर्ष नाही पण चांगले वर्ष, खुशीचे वर्ष, प्रेमाचे वर्ष, शांतीचे वर्ष आणि आनंदाचे दिवस माझ्या जीवनात परत येणार आहे. मी इथे संपणार नाही, माझं जीवन परत एकदा परमेश्वर नवीन बनवणार आहे. मी कोणाला तरी बोलायला आलं आहे, या आजारपणामध्ये तुम्ही राहणार नाही, या पिढ्यामध्ये तुम्ही राहणार नाही, या रोगातून तुम्ही आज रात्री मुक्त होऊन एक नवीन चमत्कार घेऊन तुमच्या घरी जाणार आहे. परत एकदा तुमच्या कुटुंबात शांती येणार आहे. ते बिघडलेली शांती परत एकदा परमेश्वर तुमच्या परिवाराला एक करणार आहे आणि परत एकदा संपूर्ण गोष्टी तुमच्या जीवनात पुन्हा एकदा परमेश्वर नवीन करणार आहे. तुम्ही तयार आहेत परमेश्वरचा चमत्कार घ्यायला? किती लोक तयार आहे परमेश्वरचा चमत्कार घ्यायला? मी तुम्हाला बोलतो काय झालं. ती बाई गेली प्रभू येशूकडे, भीड होते तरी पण तिने प्रभू येशूच्या वस्त्राला स्पर्श केला. प्रभू येशूच्या वस्त्राला, कपड्यांना तिने स्पर्श केला, फक्त स्पर्श केला. तिने येशूला नाही बोललं की माझ्या डोक्यावर हात ठेव किंवा माझ्या शरीरावर हात ठेवून माझ्यासाठी प्रार्थना कर, हे तिने नाही बोललं. तिने येशूला स्वतःला बघायला पण नाही बोललं की माझ्याकडे बघ, हे येशू तुम्हाला बरा करू शकतो, हे तिने नाही बोललं. ती फक्त गेली मागून आणि तिने येशूच्या कपड्याला स्पर्श केला. आणि वचनामध्ये लिहिले आहे, ज्या वेळी तिने येशूच्या कपड्याला स्पर्श केलं त्याच वेळी तिचा 12 वर्षाचा जो त्रास होता एका क्षणात निघून गेला. एका क्षणात सर्व त्रास निघून गेला. आज मला नाही माहित किती वर्षातून तुम्ही त्रासात आहे, मला हे पण नाही माहित किती वर्षातून तुम्हाला शैतान सत्वत आहे, मला हे पण नाही माहित किती वर्षातून तुम्ही त्या शराब किंवा बीडी किंवा सिगरेट किंवा तंबाखूच्या ह्या बंधनात आहे, किती वर्षात तुम्ही त्या कर्जाच्या बंधनात आहे, किती वर्षात तुमच्या परिवारात तुमच्या कुटुंबात शांती नाही आणि तुम्ही त्या बंधनात आहे, किती वर्षात तुम्ही दुष्ट आत्म्याच्या किंवा अंधकाराच्या शक्तीच्या बंधनात आहे, मला नाही माहित. पण आज जेव्हा तुम्ही येशूला स्पर्श करणार एका क्षणात तुमचे सर्व
त्रास निघून जाणार, एका क्षणात तुमचे सर्व रोग मुक्त होणार, एका क्षणात तुमचे सर्व बंधन तुटून जाणार, कारण येशू जिवंत आहे. मी तुम्हाला बोलणार की येशू जर जिवंत आहे, जर तुमचा देव जिवंत आहे, तुम्हाला मरायची गरज नाही. कारण जे काय तुमचे जीवनात मेलेले आहे, जे काय तुमचे स्वप्न, जे काय तुमचे उमेद, जे काय तुमच्या जीवनात मेलेले होते, तुमच्या कुटुंबातली शांती जी मेलेली होती, तुमच्या मनातले जे प्रेम, तुमच्या हृदयातले आणि तुमच्या मनातले समाधान जे मेले होते, त्याचा परत एकदा पुनर्जीवन होणार आजच्या रात्री इकडे. आणि परत एकदा तुम्ही उठणार तुमच्या परिस्थितीतून आणि नवीन जीवनाची सुरुवात होणार. आणि येशूला तिने स्पर्श केला आणि येशूला त्याच्या शरीरातून सामर्थ्य बाहेर निघाला असं वाटलं. आणि येशूने मागे बघितलं आणि विचारला, कोण आहे ज्याने मला स्पर्श केला? कारण कोणीतरी मला स्पर्श केला. आणि येशूच्या चेल्याने त्याला बोललं की प्रभू येशू, तुम्ही काय बोलतात? एवढी मोठी भीड आहे आणि किती लोकांचे धक्के तुम्हाला लागते आणि तुम्ही विचारते कोणी मला स्पर्श केला? येशूने बोललं, नाही, मी भीड बद्दल नाही बोलतो, मी भीड बद्दल वार्त नाही करत. कोणीतरी इकडे होता ज्याने विश्वासाने मला स्पर्श केलेला आहे. मला पाहिजे कोण आहे ती? आणि जेव्हा त्या बाईने हे ऐकलं, ती पुढे आली आणि तिने बोललं, मी आहे ज्याने तुला स्पर्श केलेला आहे. आणि ज्यावेळी स्पर्श केला, तिचा संपूर्ण रोग तिच्या शरीरातून निघून गेला. तिने आपली गवाही दिली आणि तिने आपली साक्षी दिली की प्रभू, जेव्हा मी तुला स्पर्श केलं, माझ्या जीवनातून हा रोग निघून गेलं. आज कोण तयार आहे इकडे येशूला स्पर्श करायला? बघा, भीड खूप आहे, भीड खूप आहे. सर्व इकडे प्रभूला स्पर्श करायला नाही आले आहे, वेगवेगळ्या कारणासाठी आले आहे. आपल्या हृदयात वेगवेगळे मनात वस्तू आणि चिंता घेऊन आलेले आहे. पण कोणतरी इथे बसलेला आहे, या भीडच्या मधोमध कोणतरी एक माणूस आहे किंवा एक बाई आहे जो फक्त येशूच्या वस्त्राला आणि कपड्याला स्पर्श करायला आले आहे आणि त्याला आज चमत्कार भेटणार आहे. कोण आहे तो जो येशूच्या कपड्याला स्पर्श करायला आले आहे? उभे राहूया सर्व लोक. प्रिय प्रभू, तू माझा जीवन सहारा आणि आसरा, माझ्यासाठी तू क्रूसावर मेला. कसे अनोखे प्रेम तुझे, प्रेम तुझे. वाटले होते जीवन माझे सारे बेकार आणि दुखाने भरले. येण्याने तुझ्या बहरले जीवन, जगण्याची आशा मला लागली. प्रिय प्रभू, तू माझा जीवन सहारा आणि आसरा, माझ्यासाठी तू क्रूसावर मेला. कसे अनोखे प्रेम तुझे. तुझ्या प्रेमाची मी साक्ष आहे, मिठीत मला तू दिली जागा.
कसे मी विसरेल तुझे बलिदान, कर्जे कसे तुझे मी फेडणार. प्रिय प्रभू तू माझा जीवन सहारा आणि आसरा, माझ्यासाठी तू क्रूसावर मेला. कसे अनोखे प्रेम तुझे, प्रेम तुझे, प्रेम तुझे. लहान मुलगा 9 वर्षाचा आहे, हा कधी बोलला नाही. आहा. आणि जेव्हा इकडे येशूची प्रार्थना करायला आम्ही सर्व टीम मेंबर्स इथे आले होतो आहा. आणि आजही प्रभूने यांना स्पर्श केला. त्यांचं आईचं म्हणणं असं आहे आहा. की आता तो मला बोलायला लागला, आई म्हणून हाक मारतो, आई तू कुठे आहेस वगैरे बोलायला लागला. काय वय आहे याची? 9 वर्षे. नाव काय याचं? नितीन आहे. किती वर्षातून नाही बोलला तो? बोलतोय तो थोडं फार आता मी प्रार्थना केल्यापासून जरा जास्त बोलायला लागला. प्रार्थना केल्यापासून जास्त बोलायला सुरू केलं याने. आणि काय काय बोलतो तुम्हाला आता? आई तू कुठं आहे? आई तू कुठे आहे असं बोलायला चालू केलं त्याने. जोरात टाळ्या वाजवा प्रभूच्या चमत्कारसाठी. परमेश्वराने यांना स्पर्श यांना हा. यांना ऐकायला बरोबर येत नव्हतं. आहा आणि जसं आम्ही यांच्यासाठी प्रार्थना करत होतो, आहा हे हे खाली पडले आणि आहा. तसं एकदम जमिनीवर एकदम लोटपोट करायला लागले, हालायला लागले. आहा. आणि ते नंतर उठल्यानंतर आहा. आम्ही त्यांना परत आवाज दिला, होकार दिला, तेव्हा त्यांनी उठून आम्हाला बरोबर उत्तर दिले की त्यांना बरोबर ऐकायला येतं. आता परफेक्ट ऐकायला येते? काही त्रास नाही ऐकण्यामध्ये? कुठल्या कानात त्रास होते तुम्हाला? दोन्ही कानात. आता ऐकायला येतं व्यवस्थित? काही त्रास नाही? मी जे काय बोलते तुम्हाला समजते? त्या बाजूला बघा, त्या बाजूला. मी जे काय बोलते तुम्ही बोलणार आता. ओके, बोला येशू. येशू, येशू प्रभू तू माझा देव आहे. हालेलुया. हालेलुया. असं हे जे ताई आहेत आहा. त्यांच्या हातात जे यांचं बाळ आहे आहा. ते खूप आजारी असायचं. आहा. आणि जेव्हा हे मुंबईला आले हे होते आपल्या मुंबईला आले सभामध्ये, माझ्या ऑफिसमध्ये. त्या बरोबर आहे. दिवसापासून हा. या मुलाला एकदम परमेश्वराने बरं केलंय. तो जेवतो ते अन्नही पच. या मुलाला मला माहित आहे तुम्ही मुंबई माझ्या ऑफिसमध्ये घेऊन आले आणि प्रार्थना केली होती, तुम्हाला आठवण आहे? आता सर्व त्रास निघून गेलाय आणि प्रभूला महिमा द्यायला तुम्ही आले इकडे, साक्षी द्यायला. त्या काकांना पासून काका 10 वर्षापासून कमरेमध्ये 10 वर्षापासून कमरेत आणि हातात वगैरे दुखत होते. आता काय झालं? काल उभा सुद्धा राहायला नाही होत होते. कालच आलोय. हा. आज तुम्ही काल पण आले आणि आज पण आले. कुठून येतात तुम्ही मामा? इथून जवळच आहे, पण पहिल्यांदा माहितच नव्हतं आधी. नाही माहित होतं तुम्हाला? पहिल्यांदा तेव्हा येऊन गेलेली माहित नाही. नाही माहित होतं? हा, पण आता माहित पडलं. आता प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे. हा. तुमच्या जीवनात अजून शांती आणि आरोग्य आणि आनंद घेऊन येणार आहे येशू. हा. आज घरी जाताना कोणाला संगती घेऊन जायचं? येशूला येशूला. हा. येशू कुठे आहे? आहे, कुठे आहे? आहे इथं परमेश्वर. आ. असं त्यांना एका ठिकाणी जर उभं राहिलं हा. तर यांना खूप चक्कर यायची. ते एका ठिकाणी उभं राहू शकत नव्हते. एका ठिकाणी उभं राहिलं तर चक्कर यायचं, पडायचं तुम्ही खाली. नाही चक्कर यायची फक्त. किती वर्षातून हे त्रास 1 होतो? वर्षापासून. आता कधीपासून तुम्ही उभे आहे? आता काल पण उभा होतो 2 तास, आता 1 तास झाला उभा आहे. काल पण 2 तास उभे झालं, आज पण 1 तास झालं, तरी पण काय चक्कर नाही येत. काय नाव तुमचं? नारायण गुरव. नारायणला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे चक्करच्या बिमारीतून. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. आजपासून ते परत कधी होणार नाही. येशूचा आशीर्वाद घ्या आणि घरी जावा आणि लोकांना बोला की तुम्ही स्वस्थ झालेला आहे, पुनर्जीवन झालेलं आहे तुमचा. कोणी केलेलं आहे? येशूने. ही प्रार्थना केल्यासाठी मी एप्रिलमध्येच पास्टरना बोललेलो होतो. त्या आपल्या विनंतीला मान देऊन पास्टर आपल्या एवढ्या लहानशा खेड्यात येतील अशी मला शंकाच वाटत होती. पण ज्या दिवशी त्यांनी निरोप पाठवला की मी बोपशेवाडीला, सांगोल तालुक्यातील बोपशेवाडीला सभा घेणार आहे प्रभू येशूची आणि तुम्ही सगळं सेटअप करा. मी आता इथं उभा राहून सांगतो की इथं एकही रुपये मी कुणाला मागितलेला नव्हता आणि माझ्या खिशातही पैसे नव्हतं. पण हे सगळं कसं झालं हे मला सुद्धा कळालेलं नाही. आणि मास्टरने आपल्या या खेड्यात कार्यक्रम घेतल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
माय गॉड. किती लोकांचा एक नवीन जीवन सुरुवात झालेली आहे. बघा कसं हे लोक आज नाचून आणि गाऊन प्रभूची स्तुती करतात. बस हेच तर आमचं कर्म आहे. प्रभूने आम्हाला बोलले आहे, जावा गाव खेड्यात जगाच्या कोण्या कोण्यात आणि माझं नाव प्रचार करा. लवकरच तो येणार आहे मित्रांनो. लवकरच माझा येशू या जगाला येणार आहे. तयार व्हा. परत एकदा भेटूया याच चॅनलवर याच वेळी. बघायला विसरू नका प्यारे मसीह.